नमस्कार, मी डॉक्टर बलबीर सिंग बिहार, राहणार उल्हासनगर ते लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये मी इथे ॲज अ फिजिओथेरपिस्ट आणि ॲक्युपंक्चरिस्ट म्हणून येतो आहे. आतापर्यंत साधारणपणे मी कमीत कमी 150 ते 200 पेशंट इकडे बरे केलेले आहेत. ते सुखरूप चांगले घरी येतात, चालतात आहे, गार्डनमध्ये फिरतात आहे. आता सकाळी आम्ही जातो गार्डनमध्ये, आम्हाला पण तिकडे भेटतात आहे, ते बघतात आम्ही तुमच्याकडे चाललो आहे, ते सगळं मनाला सगळं चांगलं वाटतं ते. तर सध्या साधारणपणे फेशियल पॅरालिसिस असेल, पार्किन्सन्स सेरिब्रल ॲट्रोफी असेल किंवा बेल्स पाल्सी, पॅरालिसिस, एपिलेप्सी असे भरपूरसे प्रकार आहेत, ते आपण त्यांना इकडे ट्रीटमेंट देतो. पुढे मी चांगलं एक मोठं करणार आहे, पॅरालिसिस सेंटरसारखं एक चालू करणार आहे. त्याच्यामध्ये पेशंटला तुम्ही तिकडे येऊन सोडून जायचा, एका महिन्यानंतर पेशंटला घेऊन जायचा. पेशंट एकदा सुखरूप बरा होऊन घरी घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामध्ये पण ते पण चॅरिटीमध्ये चालणार आहे. काय उल्हासनगर आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे पण लोक आहेत ज्यांना पॅरालिसिस आहे किंवा काय त्रास असेल, ते लोक डायरेक्ट इकडे हॉस्पिटलमध्ये येतात, सध्या इकडे येऊन ट्रीटमेंट घेऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांना PM योजनामध्ये, या योजनामध्ये त्या लोकांना आपण बसून ते त्यांना बरं करू शकतो. ते पण पेशंट डायरेक्ट पॅरालाइज झाला, काय झालं, त्याला ताबडतोब त्यांना ट्रीटमेंट भेटली, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ताबडतोब त्यांना इलेक्ट्रोथेरपी आणि निडलिंग वगैरे ट्रीटमेंट चालू करतो. त्याच्याने पेशंटला रिझल्ट एकदम फार 15-20 दिवसात चांगला होऊन जातो एकदम. म्हणून सर्वांचं निवेदन आहे, कोणाला असं काही त्रास असेल त्यांनी येऊन लाईफ केअर हॉस्पिटल फाउंडेशन, त्याचे डिटेल्स सगळं खाली दिलेलं असेल, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे चांगली सोय मिळेल. धन्यवाद.